आवाज येतच असेल कारण की एक मिनिट बटन लावतो मी म्हणते बटन सारखं लावत नव्हतो व्हिडिओ मध्ये. ओके, जेवढे दिवस होत चाललेत ना तस तसा आम्हाला कॅमेरा खूप आवडत चाललाय कारण की कॅमेरा खूप वर्सटाईल आहे. फक्त एक भीती अशी की माझ्या मेन कॅमेरापेक्षा मला या कॅमेराची जास्त काळजी आहे, टेन्शन आहे. त्याचं कारण हे की मी खूप रफली वापरलाय कॅमेरा आणि जे क्रॉप सेन्सर कॅमेरे असतात ना त्यांना ऑलरेडी असतात पण प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मग थोडंसं याला जपावं लागतं. जे इक्विपमेंट माझ्याकडे खूप कमी आहेत. एक बॅटरी होती, एक मिनिट इथनं स्पॉट पण हललं पाहिजे तो. जसं की आता एक बॅटरी लागली, ही एक बॅटरी होती ते का ही बॅटरी होती, ही बॅटरी ही बॅटरी फुगली. तर झालं असं की ही बॅटरी फुगली आणि ही बघू शकता डुप्लिकेट बॅटरी. ओरिजिनल बॅटरी ही आहे. कॅमेराला घेऊन जवळपास 3 ते 4 वर्ष झाले. 3 ते 4 वर्षामध्ये कॅमेऱ्यात मी भरपूर प्रोजेक्ट काढले, भरपूर कामं केले. सगळं जे काही ते ह्याच कॅमेऱ्यात म्हणून मला रिप्लेस पण करायचं नव्हतं. आणि आता जसं की आम्ही रनिंग शूट करतो, कंटिन्यू शूट करतो ना, तर मग मला एक बीटेस्ट साठी कॅमेरा पाहिजे होता. मी ऑनलाईन गोप्रो वगैरे बघत बसलो होतो. परत मला आठवलं की अरे आपल्याला हा कॅमेरा आहे, आपण ह्या कॅमेरात काय करू शकत नाही. पण असं होतं की मला ह्या कॅमेरा शूट करायचं आहे, पण मला कॅमेरा खराब पण नाही करायचा. ठीक आहे, जसं की आता मी शूट करणार, कुठे ठेवणार, जसं आता ठेवणार करणार वगैरे, पण मला तर खराब करायचं नव्हता. म्हणून मी बरेच दिवस त्या कॅमेरा ठेवून होतो, युज करत नव्हतो. परत म्हणलं की ठेवून खराब करण्यापेक्षा युज करून का खराब करायचं, कारण की ह्याला फंगस येतं. लेन्स माझ्याकडे 3 लेन्स आहे त्याच्या. आता मी किट लेन्सवर व्हिडिओ शूट करतोय. मी ही जी लेन्स आहे ना ही आहे 15-45 mm. 15-45 mm खूप वाईड लेन्स आहे, बघू शकता अशी. म्हणजे मी एवढं झूम करू शकतो आणि ही एवढा एरिया करू शकते. जर मी व्लॉगिंग साठी जर म्हणलं तर मी असा कॅमेरा ठेवून बोलू शकतो. पण हेवी आहे खूप कॅमेरा नाही होते. मी अजून एक 11 mm बघतोय, ही 50 mm ना, मी अजून 11 mm बघतो. त्या 11 mm मध्ये अजून एरिया एवढा मोठा कव्हर होईल. म्हणजे जसं मी इथं बसलोय ना तर मी ते इथं बसलो, म्हणजे मी कॅमेरा असं जर पकडला ना तर तो हा एरिया दिस. ठीक आहे, बघतोय मी अजून त्याच्यावर. मी अजून बघत नाही का, एवढं शूट कंटिन्यू करत नसल्यामुळे मला पण ते नाहीये. आता खरं मी डॉक्युमेंटरी स्टाईल शूट करणार होतो, पण ह्याचा थोडासा अपेचर कमी असल्यामुळं आणि मी काय बोलणार आहे माझं अजून ठरलं पण नाही. त्याच्यामुळे मी ड्रॉप केलं डॉक्युमेंटरी शूट करायचं. हा जो माईक लावलाय हा माईक खरंच खूप चांगला आहे, पण याचा एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम हा आहे, आता बोलले आवाज पूर्ण घुमून येत असेल, पूर्ण असा वाईट. आणि मी जेव्हा इथून बोलतो तो इथून थोडासा आवाज वेगळा येत असेल, तर हा ह्याचा प्रॉब्लेम आहे. मला ह्या रेंज मध्ये थांबून या कॅमेरा सोबत बोलावं लागेल किंवा जे काय असेल ते करावं लागतील, कारण की लांब करू शकत नाही. पण पॉडकास्ट मध्ये जसं बहुतांश तुम्ही पाहिलं असेल थोडंसं डिस्टन्स असतं वगैरे गोष्टी असतात. आणि ह्याच्यामध्ये फक्त माझाच नाही तर आजूबाजूचा एन्व्हायरमेंटचा पण खूप आवाज येतो. तर त्याच्यामुळे थोडंसं माईकचं पण आहे. पण ठीक आहे, हा माईक बेस्ट आहे, व्लॉगिंग साठी बेस्ट आहे. आणि मला याची ऑडिओ क्वालिटी आवडलेली आहे. थोडं लिमिटेशन आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. ओव्हरऑल मला याची क्वालिटी आवडलेली. दुसरं असं की अजून भरपूर व्हिडिओ टाकण्याचे मी प्रयत्न करतोय. आधीमध्ये मी लास्ट व्हिडिओ मला असं वाटतंय की कॉन्टेंट बेसिस जर म्हणला तर डेपेवाडाचा नाही, सॉरी, राजश्री आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 16चा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यानंतर मी कॉन्टेंटचा व्हिडिओ नाही टाकला. त्याच्यानंतर कारण की मी थोडंसं नाही जाणून बाहेर पण कुठे जात नाही, टाकण्यात काय अर्थ नाही. तर मग मी प्रयत्न असं करतो की थोडंफार कॉन्टेंट टाकावे. आता आमचा एक अजून एक प्रोजेक्ट येणार आहे, तो प्रोजेक्ट वारीवर असणार आहे. तर त्याचे पण मी थोडेसे बीटीएस किंवा व्लॉग्स वगैरे करण्याचा प्रयत्न करू. पण जसं की आता पाऊस चालू आहे, तर मला माहित नाही की पावसात मी किती हा कॅमेरा युज करेल किंवा नाही का, कारण की मला माहित ना वॉटरप्रूफ आहे की नाही. ठीक आहे, तर मग त्याच्यामुळे थोडंसं मला पण असं वाटतं की बाबा नाही थोडंसं पूर्ण करावं. ठीक आहे, तर मग मी आता बघतो. आज शूट साठी आलो होतो पण शूट नाही झालाय. तर मी असा प्रयत्न करतो की मला एक अजून एक वेगळा शूट आलाय, तर मी त्या शूटवर जाण्याचा प्रयत्न करेन आणि कॉन्टेंट बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला नवीनच कॉन्टेंट या चॅनलवर बघायला भेटेल की मी थोडंसं ओपन होण्याचं पण ट्राय करतोय. कारण की आता मला बघणारे भरपूर लोक झालेले आहेत, भरपूर म्हणजे माझ्या ओळखीचे भरपूर झालेले आहेत. आणि ते सगळं असल्यामुळं मला पण थोडंसं चांगलं करण्याचं इच्छा होती, कारण की भरपूर लोकांनी मला कॉम्प्लिमेंट दिले, चांगलेच कॉम्प्लिमेंट दिले. भले त्यांना व्हिडिओ नसायला आवडले तरी पण त्यांनी माझ्या समोर तर चांगले कॉम्प्लिमेंट. तर मला असं वाटतं की मी थोडीशी चांगलं केलंच पाहिजे. आणि हे काय कुठं फेमस, जसं मी आधीपासून पण बोलतोय की मी कुठं फेमस होण्यासाठी नाही करत. ते जस्ट मला डॉक्युमेंट करायचंय की मी कसं बोलतोय, मी कसं वागतोय, माझा ह्या टाइम पिरियड मध्ये कसा माझा स्वभाव आहे, मी कसं सगळ्या गोष्टी हँडल करतो. इन फ्युचर जेव्हा हे सगळं मी बसेल एका जागी बसून, म्हणजे बघेल एका जागी बसून, तर तेव्हा मला हे हेल्प करेल. तर त्यासाठीच हे डॉक्युमेंट आहे, दुसरं काय नाही. आता फोन करून बघतो कसं काय करायचंय. आणि पाऊस भरपूर जोरात आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता मला माहित नाही की तुम्हाला खिडकीच्या बाहेर दिसते काय दिसते, पण पाऊस खूप जोरात आहे. आणि माहित ना आता मी इथे किती वेळ बसू शकतो. कॅमेराची बॅग आहे, ट्रायपॉड आहे, भरपूर सगळ्या गोष्टी घेऊन जातात. पाऊस वाढतच चाललाय. मी अजून एक फोन करतो आणि फीडबॅक घेतो काय म्हणतात काय नाही आणि निघतो. ठीक आहे, बाय.